या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। बीड शहरामध्ये अतिशय धक्कादायक गोष्ट समोर आलेली आहे। बीड शहरातील स्वराज्यनगर भागामध्ये मध्यरात्री अशी घटना घडली ज्यामुळे मैत्रीच्या पवित्र नात्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे। विजय काळे नावाचा एक 25 वर्षांचा तरुण आपल्या मित्रांसोबत गल्लीत बसवलेल्या गणपती बाप्पा समोर नाचत होता, धमाल करत होता। त्याच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात आनंद होता। त्या क्षणाचा व्हिडिओ देखील त्यानं सोशल मीडियावर पोस्ट केलेला होता। पण त्याला काय माहित की हाच त्याच्या आयुष्यातील शेवटचा क्षण आणि शेवटचा व्हिडिओ ठरेल। रात्रीचे 2 वाजलेले होते। नाच गाणं आणि धमाल सुरू असतानाच अचानक अभिषेक गायकवाड नावाच्या त्याच्या मित्रासोबतच त्याचा काही किरकोळ वाद झाला। हा वाद एवढा विकोपाला गेला, बघता बघता अभिषेकच्या डोक्यामध्ये सैतान शिरला। त्यानं खिशातून धारधार शस्त्र काढलं आणि क्षणाचाही विचार न करता आपल्या अगदी जवळच्या मित्राच्या छातीत तो घुसपला। विजयच्या छातीत त्यानं तो चाकू घातला आणि विजय रक्ताच्या थारोळ्यामध्ये जमिनीवर कोसळला। त्याच्या मित्रांना काही कळण्याच्या आतच अभिषेक तिथून फरार झाला होता। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विजयला त्याच्या इतर मित्रांनी तातडीनं जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं, पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं। डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण विजयला वाचवता आलं नाही। त्याचा त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। त्याच्या मित्रांनी पाहिलेला तो डान्सचा व्हिडिओ हा एक भयान आठवण बनून राहिला आणि या घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ माजली। शिवाजीनगर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली आणि पोलिसांनी तातडीनं याचा तपास सुरू केला। त्यांना माहिती मिळाली की अभिषेक एका डोंगरामध्ये लपून बसलाय। पोलिसांनी सापळा रचला, डोंगरामध्ये त्याचा पाठलाग केला आणि मोठ्या शर्थीने आणि शिताफीनं अभिषेकला अटक केली आहे। विजय काळे हा देखील गुन्हेगारी स्वरूपाचा होता। त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते, ही माहिती सुद्धा आता समोर आली आहे आणि याचा अधिकचा तपास आता पोलीस करीत आहेत। 400 किलो RDX न मुंबई उडवण्याची धमकी देणारा आता पोलिसांच्या अटकेत आलेला आहे। नोएडामधनं त्याला बेड्या ठोकण्यात आल्यात। 400 किलो RDX न मुंबई उडवून देऊ अशी धमकी देणारा हा व्यक्ती आहे, त्याला अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। नोएडामधनं त्याला बेड्या ठोकण्यात आल्यात। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही धमकी देण्यात आलेली होती आणि या धमकीमधनं 400 किलो RDX न मुंबई उडवू अशी ही धमकी देण्यात आली होती। मात्र पोलिसांनी त्याला वेळीच अटक केलं। दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरामध्ये मंगळवारी एक जबरी चोरीची घटना घडली। चोरट्यांनी 1 कोटी रुपयांचा कलश चोरी केल्याची घटना घडली। लाल किल्ला परिसरामध्ये जैन समाजाचं एक धार्मिक अनुष्ठान सुरू होतं। सगळेजण धार्मिक कार्यक्रमामध्ये व्यग्र असताना चोरांनी 760 ग्रॅम सोनं, 150 ग्रॅम हिरे, माणिक, मोती, पन्ना यांनी मढवलेल्या कलशावरच हात साफ केला। त्यांनी अशी हात सफाई केली की या चोरीनंतर बराच वेळ अनेकांनी ही घटना जी आहे ती लक्षातही आली नव्हती। मात्र कलश त्यानंतर दिसला नाही आणि मग मात्र खळबळ उडाली। इथं सुरक्षा व्यवस्थेवरूनही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। तात्काळ पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। हा सगळा चोरीचा प्रकार CCTV कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झालेला आहे। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाला एका छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यामध्ये गँगवॉरची घटना घडली। नाना पेठेमध्ये तरुणावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या। यामध्ये तरुणाचा दुर्दैवी आणि जागीच मृत्यू झालाय। माजी नगरसेवक वनराज नांदेकरच्या हत्येला वर्ष पूर्ण होण्याआधी त्याच्या हत्येचा बदला घेण्यात आलेला आहे। ऐन गणेशोत्सवामध्ये नाना पेठेमध्ये खून झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती। वनराज नांदेकरचा मेहुणा गणेश गुंकरचा मुलगा आयुष याचीही हत्या करण्यात आलेली आहे। गेल्या आठवड्यामध्ये पोलिसांनी एक कट उधळून लावला होता। विसर्जनाला अवघे काही तास शिल्लक असताना ही हत्या झाली आणि त्यामुळे खळबळ उडाली आहे। माजी नगरसेवक वनराज नांदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यात आलेला आहे। नांदेकर टोळी करून हा कट रचण्यात आला होता। 2 दिवसांपूर्वी या संदर्भातल्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली होती। त्यानंतर सुद्धा आज काही तरुणांना या तरुणावर गोळीबार केला आणि या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्काळ दाखल झाले आणि याचा तपास सुरू करण्यात आलेला आहे। काही काळ इथे मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलं होतं। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 19 वर्षीय भाऊ लचके नावाच्या
तरुणाचा अपघात झाला। अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला होता। उपचारासाठी त्याला नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं होतं। मात्र तपासणीनंतर या तरुणाला ब्रेन डेड असं घोषित करण्यात आलं होतं, अशी माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली। त्यानंतर नातेवाईकांनी मयत रुग्णाच्या अंत्यविधीसाठी सुद्धा तयारी करायला सुरुवात केली। मात्र अचानक मयत तरुण हालचाल करू लागला। हे पाहिल्यानंतर नातेवाईक अवाक झाले। मात्र त्यानंतर तात्काळ या तरुणाला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या घटनेनं काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र जिवंत व्यक्तीला मृत कसं घोषित करण्यात आलं असा प्रश्नही आता नातेवाईकांनी उपस्थित केलाय। सध्या या तरुणाची परिस्थिती गंभीर आहे असं म्हटलं जाते, मात्र त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे। पोलीस बंधा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।